मंदारकेनी साहेब करतील. जागेवरतीच उभे राहा सर्व खेळाडूंनी. हॅलो. हॅलो, कृपया सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर यायचे. हॅलो. शिंदे वारिस यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतला. उंचावरून टोळवलेला चेंडू फारच सुंदर फलंदाजी करताना आपल्याला दिसतात मंदारकेनी साहेब. आणि तेवढीच अप्रतिम गोलंदाजी शिंदे सरांकडून सुद्धा आपल्याला होताना दिसते. फारच सुंदर अशी गोलंदाजी शैली शिंदे सरांची. आता थोड्याच वेळात पहिल्या सामन्याला सुरुवात होत आहे आणि फारच सुंदर अशी गोलंदाजी केल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना दिसत आपले शिंदे साहेब. मंदार साहेबांना त्यांनी कोणत्याही प्रकारे आभी होऊन दिले नाहीये गोलंदाजीत.
बसू का आतमध्ये बसू म्हणून मी तुला बोलत होतो. अरे जालेंच्यातून काही दिसत नाही चांगलं. हा म्हणून मी तुला बोलत होतो आतमध्ये ये. ती खुर्ची तीच खुर्ची घेऊन ये. सगळीकडे कोण नाही. संघाने या संघाच्या कर्णधाराने त्वरित दोन हॅलो शिंदे वॉरियर्स या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे तरी कृपया त्यांच्या कर्णधाराने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तसेच ब्लॅक पॅन्थर या संघाच्या कर्णधाराने आपले 2 फलंदाज मैदानात पाठवावेत. कृपया हा सामना त्वरित चालू करावा दोन्ही कर्णधारांनी. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यावा. पंचांनी हा सामना त्वरित चालू करावा. कृपया 2 फलंदाजांनी त्वरित मैदानात यायचे. सामन्याला उशीर होत आहे. ब्लॅक पॅन्थर या संघाचे 2 फलंदाज आणि सन्माननीय श्री कमलाकर पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि या स्पर्धेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतोय. दोन फलंदाज आणि ब्लॅक पॅन्थर संघाचे 2 फलंदाज सोमनाथ आणि पार्थ. आणि या सामन्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय मंदार केनी साहेब, सन्माननीय कमलाकर पाटील साहेब, सन्माननीय श्री आर्किटेक्ट नागवेकर साहेब आणि तसेच आपले महानगरपालिकेचे सन्माननीय श्री रविशंकर शिंदे साहेब. कृपया पंचांनी हा सामना त्वरित चालू करावा. शिंदे वॉरियर्स या संघाचा कर्णधार
महेश माने याने क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. स्कोर कोण लिहिणार आहे? कमिटी स्कोर कुठल्या साईडला आहे? तुम्ही आहेत का? या इथेच. आणि प्रथम फलंदाजी करेल तो पार्थ आणि गोलंदाजीसाठी महेश माने. महेश टू पार्थ. हा सामन्याला सुरुवात होती ते आणि या सामन्यातला पहिला चेंडू. आणि इथे बाद. हा सामन्याचा श्रीगणेश झालेला आहे आणि ब्लॅक पॅन्थर या संघाला पहिली ती पनवती त्या स्वरूपात बाद झालेला आहे. या क्षेत्ररक्षकाचं नाव काय? कल्पेश. सुंदर अशी झेल घेतलेली कल्पेश याने आणि या सामन्याचा श्री गणेश इथे ब्लॅक पॅन्थरच्या स्वरूपात बाद झालेला आहे. पाच आणि बॅट्समनने अक्षय कदम सामना करेल तो महेशाचा. आणि हा निर्धाव चेंडू. फारच सुंदर अशी गोलंदाजी महेशच्या रूपाने इथे पाहायला भेटते शिंदे वारेच्या संघाला. फार सुंदर अशी गोलंदाजी या टुर्नामेंटमध्ये महेश याच्याकडनं अपेक्षा संघाला. आणि हा नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. शिंदे वॉरियर्स वर्सेस ब्लॅक पॅन्थर. आणि महेशचा सामना करेल तो सोमनाथ. उंचावरून टोलवलं चेंडू आणि काय फटका आणि षटकार. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला सोमनाथच्या स्वरूपाने पाहायला भेटते आणि हा षटकार संघासाठी. पुन्हा एकदा उंचावरून टोलवलेला चेंडू आणि हा षटकार. 2 चेंडू 2 षटकार मारलेले आहेत. फारच सुंदर अशी श्रीगणेश केला होता महेशाने आपल्या गोलंदाजीतून, परंतु तेवढाच कमबॅक सुद्धा केलेला आहे सोमनाथ याने. फारच सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीचं मिश्रण. आणि हा कटवला चेंडू. आणि या षटकात पुन्हा एकदा सोमनाथने षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक लागले सोमनाथ याच्यावर. उंचावरून टोलण्याचा चेंडू प्रयत्न होता, परंतु हा एकच धाव. फारच सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला भेटली, पण पुन्हा एकदा त्यांना कमबॅक करायला काही जमलेलं नाही. आणि या गोलंदाजाचं नाव नागोबा यांचं आगमन झालेलं आहे गोलंदाजीमध्ये. आणि सोमनाथ सामना करेल तो सोमनाथ. उंचारून टोळवण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. सुंदर असं क्षेत्र. आणि हा नो चेंडू पंचांनी नो घोषित केलेला आहे. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फारच सुंदर अशी गोलंदाजी नागेश याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटते शिंदे वॉरियर्सचा. नागेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार आणि सामना करतो. अक्षय उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न अक्षयचा आणि ही एकच धाव. फारच सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली ती 18. 1 बाद 18. अवांतर चेंडू अवांतर धाव. धावसंख्येत 1 धावेनी भर. सोमनाथ यांनी उंचावलेला चेंडू आणि काय हा फटका आहे. षटकार त्यांची आतिषबाजी करताना दिसतो आपल्याला सोमनाथ. आणि संघासाठी धावांचा डोंगर उभा करताना दिसतो. एकतर्फी फलंदाजी होते इथं सोमनाथ याच्याकडनं. पुन्हा एकदा उंचावलेला चेंडू आणि हा षटकार. आणि तिसरा षटकार मारला तर लवेश यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. बघूया
पारितोषिकाच्या मागे जातात का, आणि हा पारितोषिक पटकावलेला आहे इथे सोमनाथ याने, आणि त्याला क्षेत्ररक्षकाने मदत केलेली आहे हे पारितोषिक घेण्यात. 101 रुपये पारितोषिक जमा करण्यात यावे. भूषण सामन्याचं तिसरं षटक घेऊन आलं भूषण, आणि या त्रिफळाचीत केलेल्या भूषण यांनी फारच सुंदर अशी गोलंदाजी, आणि अक्षयाला या सामन्यात काही जमलेलं नाही आहे, आणि अक्षयाची जागा घेण्यासाठी येतो प्रफुल्ल. भूपेश हा शापूरचा वाघ आहे, मागच्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला केली होती, आणि इथं सोमनाथला 101 रुपयाचं पारितोषिक केलेलं गुगल पे. सुंदर असा टोळावलेला चेंडू आहे, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण सागरेच्याकडनं आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आणि सन्माननीय श्री दिनेश यादव साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या आम्ही इथे स्वागत करत आहोत. फारच सुंदर अशी अवांतर चेंडू, अवांतर धाव. या स्पर्धेच्या वतीनं मी यादव साहेब यांचे आभार मानत आहे. फारच सुंदर अशी गोलंदाजी भूपेश याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत त्याने फक्त दोनच धावा खर्च केलेल्या आहेत, आणि पुन्हा एकदा सुंदर असा टोळावलेला चेंडू. धावसंख्येत 1 धावेने भर, धावसंख्या ती 41, 2 बाद 41. या षटकातले काही चेंडू शिल्लक. हॅलो, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 44. गोलंदाजाचं नाव प्रफुल्ल टू प्रफुल्ल, एकच राशीचे फलंदाज आणि गोलंदाज. प्रफुल्ल टू प्रफुल्ल. आणि ते धाव बाद होता वाचले आहेत प्रफुल्ल. निर्धाव चेंडू. सामन्याचं शेवटचं षटक. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. धावसंख्या 50. आणि ते झेल सोडलेलं आहे स्वप्नील याने. वैभव याने. आणि शेवटच्या षटकामध्ये सोमनाथकडून फारच अशा अपेक्षा आहे संघाला षटकार चौकारांची. धावसंख्या 52. या षटकातले काही चेंडू शिल्लक, आणि सामना करेल तो प्रफुल्ल. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न, आणि फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण महेश याच्याकडनं. ही एकच धाव. आणि या सामन्यातला शेवटचा चेंडू शिल्लक, आणि सामना करेल तो सोमनाथ. हा 9 चेंडू, आणि या 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. फारच सुंदर असे धावा घेतात, आणि हा षटकार. धावसंख्येत भर, आणि धावसंख्या ती 62. विजयासाठी 63 धावांची आवश्यकता, आणि सोमनाथ यांनी इथे धावांचा डोंगर उभा केला आहे संघासाठी. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला सोमनाथ आणि प्रफुल्ल या
दोघांकडनं पाहायला भेटलेली आहे. धावसंख्या आहे ती 62. विजयासाठी 63 धावांची आवश्यकता शिंदे वॉरियर्स या संघाला. आणि शिंदे वॉरियर्स या संघाकडनं सागर आणि भूषण फलंदाजीसाठी आलेले आहेत. कृपया ब्लॅक पॅन्थर या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. सोमनाथ प्रथम षटक हाताळेल तो सोमनाथ ब्लॅक पॅन्थर या संघाचा आणि सामना करेल तो भूपेंद्र भूषण. सामन्याची सुरुवात होत आहे. फारच सुंदर असा फटका आपल्याला भूषेच्याकडनं पाहायला भेटलेला आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी सोमनाथ याच्याकडनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला वेदांत याच्याकडनं पाहायला भेटलेलं आहे. एकच धाव त्यांनी दिलेली आहे. आणि निर्धाव चेंडू उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न वेदांत याच्याकडनं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला वारंवार पाहायला भेटतंय. हा पंचांनी नो घोषित केलेला आहे. अवंत चेंडू अवंत धावसंख्या 5. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला सोमनाथ याच्याकडनं पाहायला मिळते. ही एकच धावसंख्या त्या 6. सामन्याचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तो आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते अक्षय याच्याकडनं आणि या पंचांनी नो घोषित केलेलं आहे. पुन्हा एकदा उंचावून टोलण्याच्या प्रयत्नाने हा षटकार संघासाठी पहिला षटकार घेणार भूषण. आणि ही एकच धाव. फारच सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा उंचावरून आणि बाद. इथे त्रिफळाचीत झालेलं आहे भूषण आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहित त्याच्याकडनं. आणि भूषण याची जागा घेण्यासाठी आहे तो महेश. शिंदेवारी या संघाचा कर्णधार महेश फलंदाजीसाठी आमंत्रित केलं महेशाला. आणि तेवढी सुंदर अशी गोलंदाजी रोहित त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. हा बस. आणि अवंत चेंडू अवंत धावसंख्येत 1 धावेने भर पडलेले आहे. फारच सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रोहित आणि पुन्हा एकदा अवंत चेंडू. धावसंख्या ती 19.
ही एकच धाव. उंचारून टोळवण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 21. ब्लॅक पॅन्थर या संघाच्या गोलंदाजांनी रनांवर अंकुश लावून ठेवलेला आहे. गोलंदाजाचं नाव पार्थ आणि सामन्याचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तो पार्थ आणि सामना करेल तो सागर. विजयाकडे जर सामन्याला न्यायचं असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल शिंदे वारियसच्या संघाला. आणि उंचारून टोळण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. आणि रवी यांनी फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण करून त्रिपाला सुद्धा उडवलेले आहेत. पुन्हा एकदा सामना करेल तो सागर पार्थ याचा. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ब्लॅक पॅन्थर या संघाकडून वारंवार पाहायला मिळते. सुंदर अशी गोलंदाजी आणि एकच धाव. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्या ब्लॅक पॅन्थर या संघाकडून पाहायला मिळाले. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 26. सामन्याचं शेवटचे षटक आणि धावांचा डोंगर उभा करायचा विजयासाठी. सहा चेंडू 37 धावा. गोलंदाज अनिकेत. ब्लॅक पॅन्थर या संघाच्या गोलंदाजांनी कोणत्याही फलंदाजाला स्वतःवर हाबी होऊन दिलेलं नाही आणि फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ब्लॅक पॅन्थर या संघाकडून पाहायला मिळेल वारंवार. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा इथे झालेलं आहे ब्लॅक पॅन्थर या संघाकडून. सेंदाचे क्षेत्ररक्षक वेदांत अक्षय कदम यांनी फारच सुंदर अशी क्षेत्ररक्षण करून सामन्याला विजयाकडे घेऊन चाललेले आहेत. फारच सुंदर अशी गोलंदाजी सोमनाथ पार्थ यांच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा टोळा चेंडू आणि इथे झेल सोडलेला आहे पार्थ याने. धावसंख्या ती 34. आणि थ्रो. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ब्लॅक पॅन्थर या संघाकडून वारंवार पाहायला मिळाली. त्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी हा विजयाकडे संघाला घेऊन चाललेले आहेत. आणि यापुढील होणारा सामना या षटकातले काही चेंडू शिल्लक. आता फक्त सागर याच्याकडून बॅटिंगची प्रॅक्टिस केली जाईल. यापुढील होणारा सामना किंग 11 वर्सेस बाज 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्या ब्लॅक पॅन्थर या संघाकडनं पाहायला मिळाली आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरच त्यांनी हा विजय संपादित केलेला आहे. आणि ब्लॅक पॅन्थर या संघाच्या कर्णधाराने इथे यायचे. ब्लॅक पॅन्थर संघाचा कर्णधार सोमनाथ. या विजयाविषयी तुम्हाला काय वाटतंय? त्यांनी आपलं मत सेव्ह करून ठेवलेलं आहे. फायनललाच बोलतील वाटते. 100 गुगल पे झालेले आहेत. सोमनाथ यांना 100 गुगल पे झाले आहेत. आता पुढचे पण 100 घ्या आणि डायरेक्ट बिअरच घ्या. कृपया समीर गोगडे यांनी नाणेफेकीचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. आणि यादव साहेब हे नाणेफेकीचा कार्यक्रम करून घेतील. बाज 11 वर्सेस किंग 11.
बाद 11 या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. द किंग या संघाने प्रथम किंग्स 11 या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि बाद 11 या संघाला क्षेत्ररक्षणाची संधी दिलेली आहे. कृपया बाद 11 या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. खूप असा वेळ आपला इथे जातोय दोन सामन्याच्या मध्ये. बाद 11 या संघाचे पूर्ण क्षेत्ररक्षक सुद्धा ग्राउंडमध्ये आपल्याला दिसत नाहीये. सूरज, अमोल, मनोहर, रोहन, भूषण, विक्रम आणि अमोल याच्यावर पारितोषिक लावलंय लवेश यांनी. अमोल यांनी जर झेल घेतला तर त्याला 501 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोल याची सोय झालेली आजच्या दिवसाची अमोल याची सोय झालेली एक कॅचवर. कृपया त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच आहे का? मॅन ऑफ द मॅच आहेत का? पहिला सामना ब्लॅक पॅन्थर शिंदेवाडीचा, आता किंग 11 आणि बाद 11. रवी या सामन्याची मॅन ऑफ द मॅच आणि सन्माननीय श्री किरण गौरी यांचं सुद्धा इथं आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतोय. हे दाता आणि शिंदे वॉरियर्स आणि ब्लॅक पॅन्थर या संघामध्ये जो सामना झाले त्यामध्ये सोमनाथ हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. कृपया सोमनाथसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. सोमनाथ हा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि मी सोमनाथ याला विनंती करेल मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे आणि सोमनाथ याला मॅन ऑफ द मॅच देतील सन्मान्य श्री किरण गौरी साहेब. आणि मॅन ऑफ द मॅच देतील किरण गौरी. सामन्याला सुरुवात होत आहे. किंग 11 वर्सेस बाद 11 आणि हा नो चेंडू घोषित केला पंचांनी. नो चेंडूने श्री गणेशा केलं इथे तुषार याने. पुन्हा एकदा सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बाद 11 या संघाकडून. धावसंख्या ती 3. उंटारून टोळवण्याचा प्रयत्न आणि षटकार. हा फुलटॉस चेंडू दिवेश यांनी हा षटकार मारला. दिवेश हा होम चौकार आहे. दिवेशाचा हा होम ग्राउंड आहे.
पुन्हा एकदा उंचावून टोळण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. तुषार याच्याकडनं वारंवार फुल चेंडू फेकला जातोय आणि त्या अभावी त्यांना ही पेनल्टी बसते. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला दिवेश याच्याकडनं पाहायला मिळते आणि निर्धाव चेंडू. कमबॅक करण्याचा प्रयत्न चालू आहे तुषार याचा. धावसंख्या ती 13. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला दिवेश याच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा उंचावरून टोळण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. 3 षटकारांची आतिषबाजी इथं झालेली आहे आणि धावसंख्या ती 25. पहिल्याच षटकारामध्ये धावसंख्या ती 25. काहीसं असं महागडं षटक आपल्याला तुषार याच्याकडनं पाहायला मिळालं आहे. रोहन गोलंदाजीसाठी आलं तो रोहन. सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तो रोहन. निखिल सामना केला तो निखिल. सुंदर असा टोळवलेला चेंडू तेवढं आणि ही एकच धाव. आणि हा षटकार. तुम्ही जर या क्षेत्ररक्षकांकडे पाहिलं तर अमोल असं वाटतं कोणती तरी पोज देतो. त्याचे फोटो सेशन चालू आहे अमोल याचा. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा टोळ्या चेंडू षटकार. वारंवार षटकारांची आतिषबाजी आणि धावांचा डोंगर उभा करताना दिसतोय इथं बाद 11 संघ. धावसंख्या ती 38. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि ही एकच धाव. किंग्स 11 संघाचा कॅप्टन काय समीर यांच्या चेहऱ्यावर स्मित असे दिसते आपल्याला. स्पर्धेत त्यांची सुरुवात चांगली झालेली दिसते यावर्षी आणि धावसंख्या ती 40. किंग 11 या संघाची धावसंख्या ती 40. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 41. आणि समीर गोगडे यांचा संघ दरवर्षी संघाचं नाव चेंज करताना दिसतो आपल्याला आणि गोलंदाजीसाठी तो मनोहर. सामन्याचा तिसरा आणि वैयक्तिक षटक घेऊन तो मनोहर. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न परंतु आज चौकार. फारच अशी सुंदर अशी फलंदाजी आपल्याला दिवेश याच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा षटकार आणि या दिवेशला घेण्यासाठी समीरने एवढा खर्च करायला लावला. 15 चेंडू 51 धाव आणि 50 आहे दिवेशाची. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या आतिषबाजी ते सुंदर अशी फलंदाजी आपल्याला दिवेश याच्याकडनं पाहायला मिळते. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते बाद 11 या संघाकडून. परंतु ते काय धावा रोखू शकत नाही आहेत. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या ती 53. बॉल माझ्याकडे आला तरच मी बॉल घेईल अशी काही त्यांची भूमिका दिसली आपल्याला क्षेत्ररक्षकाची. सुंदर अशी गोलंदाजी मनोहर याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते.
आणि हा अवांतर चेंडू प्रशंसा त्यांना सहन झालेली नाही, त्यांनी त्वरित नो बॉल टाकलेला आहे आणि या 2 धावा. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव. धावसंख्येत धावसंख्या ती 57 आणि आता देवेशाचे 50 झाले. कृपया पुन्हा एकदा टाळ्यांची आतिषबाजी झाली पाहिजे. मगाशी संघाचे 50 झाले होते, आता स्वतःचे 50 झालेले आहेत. आणि गोलंदाजाचं नाव, गोलंदाज राहुल. लवेश याच्याकडनं पुन्हा एकदा पारितोषिक घोषित झाले. दिवेशांनी 6 मारले तर 6 चेंडूत 6 षटकार मारले तर 500 1001चं, परंतु हे पारितोषिक लवेशाचे पुन्हा पारितोषिक वाचलेलं इथे. आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण, एकच धाव. 60 धावसंख्या ती 60. या षटकातले काही चेंडू शिल्लक. आणि हा चौकार आहे ना, कमिटी चौकार चौकार. अवांतर चेंडू, अवांतर धाव. ही एकच धाव. या ओव्हरमध्ये काहीसा असा अंकुश लावले धावांवर. फार सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला इकडनं पाहायला मिळते शेवटच्या षटकारामध्ये. उंचावरून टोळवण्याचं, आणि यांना सुद्धा प्रशंसा सहन झालेली नाही. आणि हा षटकार राहुल याला सुद्धा स्वतःची प्रशंसा सहन झालेली नाही. दिवेशाने हा षटकार लावलेला आहे राहुल याला. फारच सुंदर अशी गोलंदाजी दिवेश याच्याकडनं पाहायला मिळते. आणि हा 9 चेंडू, सुंदर अशी धावा घेताना आपल्याला दोन्ही फलंदाज दिसतात. आहे फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. दिवेश याच्याकडनं पुन्हा एकदा उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 77. किंग्स 11 या संघाने 77 धावांचा डोंगर उभा केला आहे. आणि बाज 11 जिंकण्यासाठी 78 78 धावां त्यांना जिंकण्यासाठी करायचे आहेत. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला दिवेश याच्याकडनं पाहायला मिळाली आहे. वैयक्तिक 50 धावांपेक्षा जास्त धावा त्यांनी या सामन्यामध्ये केलेल्या आहेत. पंच सुद्धा आपल्याला वेगळ्या शैलीमध्ये उभे राहिलेले दिसतात. कृपया किंग्स 11 संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपल्याला वेळेचा फार अभाव आहे. सहकार्य करायचे इथं कमिटीला. तसेच बाज 11 या संघाचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. फलंदाजीसाठी मनोहर आणि रोहन. धावसंख्या ती 77 आणि विजयासाठी 78 धावांची आवश्यकता. आदित्य, हां, सामन्याचं पहिलं षटक घेऊन येतो आदित्य आणि सामना खेळतो मनोहर. फारच सुंदर अशी फलंदाजी आपल्याला किंग्स 11 या संघाकडनं मागील इनिंगमध्ये पाहायला मिळालेली आहे. 77 धावा त्यांनी केलेल्या आहेत. काहीसा असा दबाव निर्माण केलेला आहे आपल्याला बाज 11 या संघावर. आणि ह्या दबावातून ते बाहेर जाताना बाहेर जाताना आपल्याला पाहायचं आहे. बघूया फलंदाजीसाठी आहे तो मनोहर
आणि रोहन. आणि गोलंदाजीसाठी आला तो आदित्य. सुंदर असा टोळवलेला चेंडू, परंतु ही एकच धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला किंग इलेव्हन या संघाकडनं पाहायला मिळालं आहे. हे सामना करेल तो रोहन. आणि रोहन इथे बीट झालेला आहे. हा निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला आदित्य याच्याकडनं पाहायला मिळाले. यापुढील होणारा सामना रावडी बॉईज आणि शिवगर्जना या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. धावसंख्या ती 5. आणि त्रिपलाची सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला आदित्य याच्याकडनं पाहायला मिळाले. आणि रोहन बाद झालेला आहे. त्रिपलाचीच झालेलं रोहन. काहीसा असा दबावामध्ये दिसतो आपल्याला बाद इलेव्हन हा संघ, कारण धावाच तेवढ्या पुढे झालेल्या आहेत 77. आणि रोहनची जागा घेण्यासाठी येत आहे तो तुषार. जल मनोहर या फलंदाजावरच आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा करताना दिसतो आपल्याला मनोहर. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न. आणि एकच धाव. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला निखिल याच्याकडनं आतापर्यंत पाहायला मिळेल. धावसंख्या ती 13. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद झालेला आहे. सुंदर अशी झेल टिपली ते दिवेशाने आणि मनोहर बाद झालेला आहे. आणि मनोहरची जागा घेण्यासाठी आला तो विक्रम. विक्रम याला आता वैयक्तिक विक्रम करावा लागणार आहे मॅच जिंकण्यासाठी. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला किंग्स इलेव्हन संघाकडनं आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. रनांवर त्यांनी पूर्णतः अंकुश ठेवलेला आहे. आणि सुंदर असा टोळवलेला चेंडू. ही एकच धाव. या षटकातले काही चेंडू शिल्लक आणि सामना करेल तो तुषार. आणि हा नो टाकले सरपंडी चेंडू. आणि समीर याला लपवलेल्या यष्टांच्या मागे. तर असा बस. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 16. प्रवेश सामन्याचा तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन तो प्रवेश. सामना करतो तुषार. सिनियर ज्युनियर तुषार आणि प्रवेश. आणि उंचावरून टोळण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण, त्याबाबी एकच धाव. धावसंख्या ती 17. विक्रम यांनी उंचवण्याने टोळवण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. फारच अशी सुंदर असे क्षेत्ररक्षण आपल्याला दिवेश याच्याकडनं पाहायला मिळतंय. यापुढील होणारा सामना शिवगर्जना वर्सेस रावडी राठोड. रावडी बॉईज. कृपया रावडी बॉईज या संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे.
हे रावडी बोलला तर आरमुटे बोल. सुंदर अशी गोलंदाजी प्रवेशाच्याकडनं सुद्धा आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. आणि त्याने 5 धावा 6 धावा खर्च केलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी प्रवेशाच्याकडनं आणि धावसंख्या ती 24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 24. 24 भरपूर पाहिजे. तू डबल ओव्हर टाकली तरी होणार नाही, म्हणूनच तुला ओव्हर दिले. समीर गोगडे सामन्याचं शेवटचं आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो समीर. सामना घेतो तुषार. आणि इथं फलंदाज बाद. समीर याला पहिलंच यश प्राप्त झालं आणि हे बाद. आदित्य आणि एकच धाव. सामना वन साइड इथे झालेला आहे. पूर्णतः किंग्स 11 हाबी झाले इथे बाज 11 या संघावर. आणि हा षटकार या 6 धावांची धावसंख्या ती 32. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उंचावून टोळवण्याचा प्रयत्न. आणि इथं विजय प्राप्त केला किंग्स 11 संघाने. मी किंग्स 11 या संघाच्या कर्णधाराला बोलवत आहे. आणि आत्ता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला तो दिवेश. दिवेशाने या सामन्यात 20 चेंडूमध्ये 63 धावा काढलेल्या आहेत. टॉस करून घ्यायचं आहे पहिले. दत्ता टॉस. रावडी बॉईज वर्सेस शिवगर्जना. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल तो दिवेश. तरी कृपया दिवेशाने मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. दिवेशाने मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. आणि दिवेश याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करणार ते विशाल शिंदे. कृपया मी विशाल शिंदे यांना सुद्धा आमंत्रित करत आहे ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. शिवगर्जना टॉस जिंकून प्रथमतः त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. कोणत्याही खिशात मोबाईल आढळल्यास 5 रनाची पेनल्टी आहे. प्रत्येक खेळाडूने याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करताना प्रथम मोबाईल बाहेर ठेवायचा आहे. शिवगर्जना या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि रावडी राठोड यांनी रावडी बॉईज यांनी टॉस विन होऊन प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर मी रावडी बॉईज या संघाच्या कर्णधाराला सांगेल की दोन फलंदाज त्यांनी क्रीजवर पाठवायचे आहेत. स्कोर वाला तू नाही तू
तेच मी बोलतो. हा, मग तेच मी बोललो ना, कोण आहे स्कोरवाला? कृपया कमिटीने हा सामना त्वरित चालू करायचा आहे. दत्ता, हा सामना चालू करायचा आहे. मी रावडी भाई या संघाच्या खेळाडूंना मैदानाच्या बाहेर जायला सांगेल. स्कोरर आतापर्यंत आपण जे 2 सामने पाहिले त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाराच विजय प्राप्त केलेला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्यांनी चेस करणं फारच कठीण होत आहे ते अपोजिट संघाला. आणि शिवगर्जना संघाचा फलंदाज श्रीधर हारले. षटकारांची आतिषबाजी आणि करताना आपल्याला पाहायचं आहे श्रीधर हारले याला. आडनावात फक्त हारले आहे तसा तो. आणि प्रथम क्षेत्र गोलंदाजीचा भार स्वीकार प्रकाशाने. सुंदर अशी गोलंदाजी, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण करताना दिसला प्रकाश. निर्धाव चेंडू काढलेला इथे प्रकाशाने. उंचावरून टोळण्याचा चेंडू आणि बाद. फलंदाज बाद झाले इथे. श्रीधर यांनी सुंदर असा झेल टिपलेला आहे. आणि विकास रंगे, बघूया काय रंग दाखवतो आपल्या फलंदाजीमध्ये विकास. आर्किटेक्टची टुर्नामेंट गाजून सोडली होती विकासाने. आणि अवांतर चेंडू. धावसंख्येत धावसंख्या 1. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. निर्धाव काढलेला चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी प्रकाशकडनं आपल्याला पाहायला मिळते. एक धावेनी भर. धावसंख्या ती 3. या षटकामधले काही चेंडू शिल्लक. आणि सामना करतो पियुष. ही एक धाव. पुन्हा सामना करतो विकास प्रकाशाचा. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न आणि ही एकच धाव. नशिबाची काहीशी अशी साथ लाभलेली नाही विकासाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 5. रावडी भाई जे रमेश सामन्याचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो रमेश आणि विकास यांनी आर्किटेक्टची टुर्नामेंट गाजवली होती. आणि दोन्ही वादाच्या भोवऱ्यात सुद्धा सापडले होते रमेश आणि विकास. बघूया दोघांना कंट्रोल ठेवता येतं का या टुर्नामेंटमध्ये. आणि सामना करतो पियुष काढेल का रमेशचा ऊस. अवांतर चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला शिवगर्जना या संघाकडून वारंवार पाहायला मिळाली आहे या इनिंगमध्ये. आणि सामना करतो विकास. उंचावरून टोळा चेंडू आणि षटकार.
सुंदर अशी फलंदाजी आपल्याला विकास याच्याकडनं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळते आणि ती सुरुवात केली विकास याने इथे. पुन्हा एकदा उंचावण्याचा आणि बाद, फलंदाज बाद झाले ते. सुंदर असं क्षेत्ररक्षण शिवगर्जन या संघाकडून. आणि किरण यांनी नारळ घेऊन आले. किरण अभिजित आलेला आहे विकासाची जागा घेण्यासाठी. धावसंख्या ती 14. खेळून झाल्यानंतर धावाचं विसरलं होतं अभिजित. आणि या षटकातला काही चेंडू शिल्लक. सामना करेल तो पियुष. सुंदर असा टोळलेला चेंडू. ही एकच धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 16. रावडी बॉईज या संघाची धावसंख्या ती 16. आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला शिवगर्जन. अवांत चेंडू, अवांत धाव. आणि फलंदाज बाद. पियुष बाद झालेला आहे. पियुषची जागा घेण्यासाठी आला तो अतुल. किरण, वैभव. पियुषची जागा घेण्यासाठी तो वैभव. या टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा आत्तापर्यंत झालेल्या टुर्नामेंटच्या पर्वामध्ये आपल्याला वैभव प्रथमच दिसतोय. आणि सामना करतो श्रीधर याचा वैभव. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण अजय याच्याकडनं पाहायला मिळालंय. अण्णा यांच्याकडनं मिसफील्ड झालेले आहे. सुंदर असं झेल टिपले अण्णा यांनी. आणि अभिजित बाद. सुंदर अशी गोलंदाजी शिवगर्जन या संघाकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळाले आहे. आणि त्यांनी इतिहास बदलवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पहिल्या इनिंगमध्ये धावांवर पूर्णतः अंकुश ठेवलेला आहे. आणि रावडी बॉईज संघाच्या मालतीवर वाटते प्रत्येक खेळाडूला बॅटिंग भेटणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी श्रीधर याच्याकडनं. फारच सुंदर क्षेत्ररक्षण आणि निर्धाव चेंडू पूर्णतः कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे रावडी राठोड या संघाला. आणि श्रीधर याला अजून काही चेंडू टाकायचे होते. सामन्याचं शेवटचं षटक आणि इनिंग सामन्याचं शेवटचं षटक शिवगर्जन या संघाकडून अजय घेऊन आलेला आहे. आणि सामना करेल तो सुनील. आणि 9 चेंडू टाकलेला आहे. आणि या 2 धावा. धावसंख्या ती 23. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला शिवगर्जन संघाकडून पाहायला मिळते. धावसंख्या ती 24. या सामन्यातले काही चेंडू शिल्लक. आणि 9 चेंडू. फारच सुंदर असा झेल टिपलेला आहे यष्टी रक्षकाने. आणि ते वैभव बाद होऊन तंबूत परततोय. आणि वैभवची जागा घेण्यासाठी जो चेतन. यापुढील होणारा सामना आर क्लासिक वर्सेस RS पॅकर्स.
आणि बाद फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण श्रीधर हारले याच्याकडून. नावात जरी हारले असल्या तरी संघाला विजयाकडे घोडदौड करताना दिसतोय. आणि काही या षटकात काही चेंडू शिल्लक आणि सर्वांना बॅटिंग. रावडी बॉईज या संघाचा विशेष आणि अनिल आलेला आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या ते 28. सुनील आणि अनिल. सुंदर असा कटवलेला चेंडू. धावसंख्या ती 29. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 29. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. आणि यापुढे होणारा सामना आर क्लासिक्स वर्सेस RS पॅकर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला शिवगर्जन या संघाकडून पाहायला मिळाले. स्टॅट्स होतील ना मॅच झाली ना तर त्याच्यानंतर सगळं स्टॅट्स कोणी किती बॉलिंग म्हणजे किती रन दिले विकेट केली ना ना. शिवगर्जन या संघाच्या दोन्ही फलंदाजांनी क्रीजवर यायचे. झाला 29 धावा झाल्या. 30 धावांची आवश्यकता. आर्यसचा खंबा